धुळे पालिकेत हिरकणी कक्षात आधार केंद्र बंद. धुळे शहरातील महापालिकेत हिरकणी कक्षाची स्थापना झाली, पण आधार केंद्रासाठी झाल्याची घटना घडलेली आहे. हिरकणी कक्ष तातडीने पूर्ववत करण्यात यावा, अन्यथा महानगरपालिकेत आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती 27 मार्च 2026 सायंकाळी 5:20 दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी दिली आहे. तरी आजपर्यंत नाही हिरकणी सुरू झाले, नाही आधार केंद्र सुरू झाले. धुळे महानगरपालिकेत हिरकणी कक्षाची थट्टा केल्याचा प्रकार समोर आल्याचे दिसून येत आहे. तातडीने हिरकणी कक्षाची पूर्ववत करण्यात यावे, अन्यथा महानगरपालिकेत आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा आक्रमक पवित्रा सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी घेतलेला आहे. शहरातील नवीन महापालिकेत हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला, परंतु हा कक्ष शोभेपुरता असल्याचे चित्र दिसून येत आहे. एक प्रकारे हिरकणी कक्षाची थट्टाच केली गेलेली आहे. हिरकणी कक्षात सध्या आधार केंद्र सुरू करण्यात आले होते. सद्यस्थितीत तेही गेले 3 ते 4 महिनेपासून बंद पडून आहे. आधार केंद्रही महापालिकेत सुरू नाही, परंतु हिरकणी कक्षाच्या ठिकाणी आधार केंद्र अशी पाटी लावून चक्क हिरकणी कक्षाची थट्टा केल्याचा प्रकार दिसून आलेला आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागातूनही काही महिला नागरिक लहान बालकांसह नाव बदल दाखला, कर भरण्यासाठी येतात. महाराष्ट्रात सर्व महापालिका बस स्थानके, दवाखाने, सरकारी कार्यालय या ठिकाणी हिरकणी कक्ष सुरू केलेला आहे. या सर्व ठिकाणी बंद अवस्थेत आहे. धुळे महानगरपालिकेत हा कक्ष कुलूप लावून बंद ठेवण्यात आलेला आहे. महानगरपालिकेत दुपारच्या वेळी कामानिमित्ताने लहान बालकांसह महिला पालिकेत आल्या, परंतु हिरकणी कक्ष शोभेपुरता असल्याने स्तनदा मातांना हिरकणी कक्षाचा फायदा झाला नाही. महापालिकेत कक्ष असूनही त्याला कुलूप लावून बंद ठेवण्यात आले, त्यामुळे स्तनदामा गैरसोय झाली. स्तनदा मातांची गैरसोय लवकरात लवकर टाळावे, कक्ष कार्यान्वित करावा, याकडे महानगरपालिका आयुक्तांनी लक्ष द्यावे, अशी मागणी धुळेकर नागरिकांनीही केली आहे.